आहोत जाऊया मॅचच्या दिशेनं. तर थँक्यू सो मच किरण मस्कर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणराज गणपती. गणपती बाप्पाला विनम्र अभिवादन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गणिम इंग्रज फ्रेंचांच्या अत्याचाराचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा आणि शत्रूच्या रक्ताची सळसळती लाट म्हणजे शिवबा. युद्धनीती गणिमी काबा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा आणि सर्वधर्म समभाव यांसारख्या नीतिमत्तांचा पवित्र तुळस म्हणजे शिवबा. एकीकडे अफजल खानाचा वध करणारा वाघ म्हणजे शिवबा. सकळ महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वांचा बाप म्हणजे शिवबा. ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये उपस्थित सर्व खेळाडूंचं त्याचबरोबर MTC लाईव्हच्या माध्यमातून जे क्रीडादर्शक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेतात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमर. पहिलाच बॉल स्वॅग से करेंगे स्वागत. पहिला बॉल डीप स्क्वेअर लेगला. बॉल सीमा रेषा पार. हाय अँड हँडसम. पंचांचा इशारा मॅक्सिमम षटकार. ज्योतिर एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. एकीकडे संदीप आणि दुसरीकडे आपण अभि या दोन्ही जोडीला पाहतोय आणि पहिल्याच बॉलवर स्वागत केलं अमर या गोलंदाजाचं. बॅट्समन संदीपने आणि ठोकलाय षटकार. आगाज किया है, अंजाम अभी बाकी है आणि येस अबाउट द वेस्ट बीमर साठी या ठिकाणी पंचांनी कॉल केलाय. बघूया थर्ड अंपायर कडे आपण जाऊया. MTC लाईव्ह ची संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज आणि अंपायर देखील आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. ते पाहतील, निहाळतील आणि तदनंतर आपल्यापर्यंत इशारा देतील आणि पंचांचा इशारा इट्स अ फेअर डिलिव्हरी. या बबलू पाटील यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. संस्थापक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग. खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र संघाचे प्रीमियर लीगचे खरे शिलेदार आहेत सर. जर आपण पाहिलं तर शिवा जाधव यांच्या माध्यमातून ही खरी तर स्पर्धा असली तरी अनेकांचा हातभार या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. यावेळी मात्र डिस्टन्स किती कव्हर करेल क्षेत्ररक्षक आहे आणि जजमेंट स्वप्नीलने अगदी प्रॉपर केलंय. बॉल त्याच्या हातामध्ये विसावलाय. एक षटकारानंतर बॅट्समन संदीप बॅक टू डगआउट. पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर पहा अमर बांबरस फुललेंचा चेंडू ऑफ फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि ज्या प्रकारे हा फटका खेळला डीप मिड विकेटला स्वप्नील शिंदे. सूर्यकिरण डोळ्यावर आल्यानंतर देखील चांगला झेल टिपलाय आणि पहिला धक्का टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. येस सुरुवातीला जर पाहिलं तर सूर्याची किरण थोडीशी अडसर जरूर आली होती परंतु ही मोठी मॅच आहे. अर्थात पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे. इथे तुम्हाला कारण देऊन सांगणं चालणार नाही कारण जर तरला या क्रिकेटमध्ये सध्या इथे नक्कीच तुम्हाला कुठल्याही प्रकारची संधी नाही आणि कारण देणारी माणसं यशस्वी होत नाही आणि यशस्वी माणसं कधीच कारण देत नाहीत आणि अप्रतिम झेल या ठिकाणी साकारला गेलाय. फिल्डर स्वप्नील याच्या माध्यमातून पहिला धक्का संदीप यांच्या रूपानं या ठिकाणी ज्योती एंटरप्राइजेस टीमला. मैदानामध्ये दाखल झालाय संदीप बावडेकर. पाटण तालुक्याचा मॅक्सवेल. कव्हरचा बादशाह. गोलंदाज अमर तयार. पहिलाच बॉल फुलर लेनचा बॉल. अशा प्रकारची चूक संदीपला करू शकणार नाही. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्रंचिंग साऊंड फ्रॉम द बॅट. मिड विकेटच्या झोन मध्ये बॉल चाललाय फरार. सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवर संदीप बावडेकर सेट ऑन फायर. हा रिप्ले तुमच्या समोर. लोअर फुलटॉस चेंडू पायावरती टाकलेला आणि ज्या प्रकारे हा फटका सजवलाय आपली ताकद दाखवत असताना संदीप बावडेकर. टीमची धावत संख्या धावफलकावर 12. ज्योती एंटरप्राइजेस टीमचा जर विचार केला तर पहिल्या बॉलवर षटकार आलाय. तदनंतर आलाय खरं तर आपण पाहिलं तर एक विकेट आलाय. त्यानंतर संदीप बावडेकर जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय. संदीप बावडेकरचा जर विचार केला तर त्याचे स्ट्रॉंग झोन एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतात परंतु या वर्षीच्या सत्रामध्ये स्क्वेअर लेगला देखील भरपूर फटके त्याच्या मनगटातून आपल्याला पाहायला मिळाले. अमर तयार. या वेळेला मात्र आपण पाहिलं तर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून झेल मात्र ड्रॉप झालाय. त्याची परिणिती दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग झाला. इथे मात्र एकाच पटरीवर 2 ट्रेन राहू शकणार नाही. एकाला या ठिकाणी मैदान सोडावं लागेल आणि बॅट्समन आउट होत आहे. संदीप बावडेकर. एक षटकार नंतर संदीप बावडेकरची विकेट जाते. दुसरा धक्का ज्योती एंटरप्राइजेस या टीमला.
चुकी केली मी म्हणेन या दुसऱ्या धावेची खरंच गरज होती का? जर या मॅच मध्ये तुम्हाला दुसरी धाव हवी होती तर कॉलिंग नव्हतं आणि ज्या प्रकारे अभि केसरकर इथे मात्र कॉलिंग चुकलं टीमला. आता मात्र दुसरा धक्का बसतोय. या षटकामध्ये काय घडलंय? अमर बांबरस पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर गडी बाद केला, तिसऱ्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर मात्र धावबाद स्वरूपात एक सांघिक यश प्राप्त केलंय. संदीप बावडेकर यांनी धावा केल्या 7. 13-2 टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. येस, आपण पाहिलं तर कराड ग्रामीण क्रिकेट संघ यांसाठी हा खरं तर पहिलं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, बंधनाचं षटक आहे आणि हे षटक अतिशय नाट्यमयरित्या राहिले. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट झाली. त्यामुळे या मॅच मध्ये आता नक्कीच रंगत येईल. सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये जसं आता सूर्याची किरण या मैदानावर जशी पडायला लागली, आता धावपट्टी अधिक तापेल आणि गेम देखील लवकरच तापेल अशी अपेक्षा नक्कीच या ठिकाणी व्यक्त करायला हरकत नाही. कारण मागच्या मॅच मध्ये आपण महादेवला ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तो देखील बरसला होता आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये नक्कीच रंगत येईल. यावेळेला आपण पाहिलं ऑफस्टिकला सोडून आणि हीच रणनीती अनेक गोलंदाजी असेल. अमरने देखील त्याच रणनीतीचा विचार केलाय, कारण समोर जर टाकला तर तो बॉल लांब लचक जाईल आणि बॉल अगदी फलंदाजापासून जास्त दूर ठेवला तर आपल्या जवळच राहील. हीच रणनीती सध्या गोलंदाज अमर आजमावताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या स्वतःच फॉलो थ्रू मध्ये गॅदर करतील, परंतु थोडंसं सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळालं. अटॅकिंग क्रिकेट देखील याचा मिलाफ या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या पतनानंतर 13 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 2 षटकार जरूर आले अमर बांबरस मॅन फ्रॉम वडगाव. आणि ज्या प्रकारे अमर बांबरस यांची खासियत आहे, ही ओळख आहे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील एक मोठं नाव. घनसोली कॉलनी क्रिकेटचं देखील या खेळाडूने क्रिकेट गाजवले. 2 षटकार आल्यानंतर पहा उद्या 13 धावा खर्च केल्यात आणि जे 2 महत्वाचे गडी बाद केलेत, अर्थात संदीप कदम आणि त्यांच्या बरोबरीने संदीप बावडेकर. ज्या धावा आल्या असत्या पहिल्या षटकामध्ये त्या धावा मात्र आता रोखल्यात. 13-2 टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. 2 विकेटच्या पतनानंतर 13 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्यात. आता मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक बंधनाचं होतं षटक, ते आता मुक्त झालंय आणि आता जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं खुलं होईल. MTC लाईव्हच्या माध्यमातून क्लिअरिटी आणि क्वालिटी यांचं परफेक्ट मिलअप जर काय असेल तर MTC लाईव्ह आणि अगदी अल्पावधीतच सध्या जर आपण पाहिलं तर या युट्यूब वाहिनीने अक्षरशः प्रत्येकाला दखल घ्यायला भाग पाडले. आता गोलंदाज क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर आणि समोर आहे अभि विक्रम. पहिला बॉल यावेळी मात्र शरीराचा वेध घेतला आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला हा बॉल. पहिल्या चेंडूवर अचूक टप्पा. अतिशय चांगली आणि देखणी स्पर्धा तुम्ही पाहताय आज. खर तर काही दिग्गज आवाज देखील तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहात. विक्रम तयार अभिसाठी बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या दिशेने कट केला, क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक. आउटफील्ड भरपूर फास्ट बॉल जातो सीमारेषेच्या पलीकडे, येतो चौकार. अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. अभि केसरकर कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. धावा कराव्या लागतील. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट, बॅकवर्ड पॉइंट होता तैनात, परंतु त्याला बीट करून चेंडू सीमारेषा पार झालाय. 17 धावा धाव फलकावर. या छोट्याशा डावामध्ये 2 षटकार 1 चौकार आलाय. टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. गोलंदाजीसाठी विक्रम. षटक क्रमांक 2. तिसरा चेंडू. 1.2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला आणि कॅप्टनला जबाबदारी घ्यावी लागेल. यावेळी मात्र टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये बॉल गेलाय. एक सिंगल काढली, सिंगल नंतर फक्त स्ट्राईक रोटेट झाली. ऑन स्कोर आता 18 धावा आपण पाहतोय आणि आता अबू सध्या स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही खेळाडू पोलादपूरचे आहेत. धावा कराव्या लागतील टीमसाठी या ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. एकेरी दुहेरी धावेने स्ट्राईक रोटेट करावी लागेल आणि या खराब चेंडूवर प्रहार करावा लागेल. एका छोट्या भागीदारीची आवश्यकता आहे टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. इथून या मॅच मध्ये एका चांगल्या स्थितीमध्ये जायचं असेल तर धावा कराव्या लागतील. विक्रम राऊंड द विकेट मारा. यावेळी मात्र बोटातील जादूचा वापर करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र बॉलला पूल केलं. शॉटॉन पूल करत असताना बॉल आपण पाहिलाय तर एक फक्त सिंगल मात्र या 2 मात्र धावा या बॉलवर देखील काढण्यामध्ये यशस्वी झालेत
आणि आता आपण पाहिलं तर गोलंदाजांना देखील आपली जादू या ठिकाणी दाखवावी लागेल, परंतु त्यापेक्षा जास्त मी म्हणेन फलंदाजांना आपली कामगिरी दाखवावी लागेल, कारण या मैदानावर कुठलाही स्कोर सेफ नाही. खोलवर टप्प्यावरचा बॉल त्याला खोदून काढला, व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, वन बाउन्स बॉल जातोय डीप लॉंग ऑनच्या डोक्यावर, बॉल सीमारेषा पार, फरार. पंचांचा इशारा आलाय, 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका अबू जाधव यांच्या बॅटमधून फुललेनचा चेंडू आणि सरळ बॅटने हा फटका खेळला अगदी समोरच्या दिशेने, काळ्या पडद्यावर ज्या दिशेला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा लोगो आहे त्या लोगोला अगदी थँक्यू सो मच बोलणारा चेंडू. अबूसाठी पुन्हा एकदा फुलर लेंथ, ज्युसी फुल टॉस, त्याच्यावर केलाय प्रहार, क्षेत्ररक्षकापासून दूर राहिले आणि तदनंतर बॉल गेलाय सीमारेषा पार, चौकार. बॅक टू बॅक 2 चौकारात लवसर. आणि आता मी म्हणेन कुठेतरी ही जबाबदारी या दोन्ही खेळाडूंनी आपल्या खांद्यावर घेतली आणि खांदे नक्कीच मजबूत केले आपल्या टीमसाठी. दोन्ही खेळाडू पोलादपूरचे आहेत. ज्या प्रकारे विक्रम यांच्या षटकामध्ये 15 धावा आल्या, स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न आणि टप्पा चुकला आणि ज्या प्रकारे अबू जाधव यांनी हा चौकार ठोकलाय, वैयक्तिक 10 धावा. हा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जात आहे ओमसाई MTCच्या माध्यमातून. जे प्रेक्षक ऑनलाईन आमच्या सोबत जोडलेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 28 ला 2 टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर, एका बाजूला टीम कराड ग्रामीण आपल्याला पाहायला मिळते. विशाल यांनी टॉस जिंकला, फिल्डिंगचा घेतलाय निर्णय आणि 5 षटकाची लढत आहे. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की 70-75 धावा देखील पुरेशा नसतील, परंतु या खेळपट्टीवर विचार केला तर काल जो सामना रंगला त्याच्यामध्ये 6 चेंडूमध्ये 4 धावा देखील वाचवल्या. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे आणि पहा अगदी 10 मिनिटं तुम्ही वापरले त्या 2 षटकांसाठी, त्यामुळे निश्चितच तुम्हाला वेळेचं बंधन असेल, लक्षात घ्या. थोडंसं स्पीडअप करा, त्वरा करा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करणं अनिवार्य असेल, तुम्हाला बंधन हे ठेवावं लागेल. परंतु सध्या मॅच जर आपण पाहिलं तर 28 धावा ऑन स्कोर होता, 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय, ज्याच्यामध्ये विक्रमने षटक टाकलं आणि त्याचबरोबर आपण पहिलं षटक जर आपण पाहिलं तर हाताळलं होतं अमरने. आणि आपण जर पाहिलं तर श्री निलेशदादा कोळसकर यांचा संघ मालकीचा ज्योती एंटरप्राइजेस हा संघ सध्या आपल्याला पाहतोय, त्यांच्या माध्यमातून 28 धावा सलग 2 षटकांमध्ये कुटण्यात आलेले आहेत. आणि सचिनजी देसाई साहेब यांचा हा संघ जर आपण पाहिला, कराड ग्रामीण असोसिएशन हा संघ आता तृतीय षटकाला या ठिकाणी प्रारंभ झाला आणि गोलंदाजी मार्कवर स्वप्नील यांना पाहतोय. 28 ला 2 अशा परिस्थितीची सध्या परिस्थिती ज्योती एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तदनंतर आता 2 विकेटचं पतन झाल्यानंतर संदीप बावडेकर गेल्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी जिथे आपण पाहिलं तर 3 बॉल फेस केलेत. अभि यांनी 5 धावा 5 बॉल फेस करत अबू यांनी 10 धावा आतापर्यंत ठोकून काढल्यात. यावेळी मात्र बॅटची हलकीशी कडा, तोपर्यंत क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी शॉट थर्ड बॅनला, तिथे मात्र बॉल गेलाय, तोपर्यंत एक सिंगल. आणि सिंगल नंतर आता 29 या धावफलकावर संघ ज्योती एंटरप्राइजेस आता जाऊन पोहोचलाय. 29 धावा धावफलकावर 2 गडी बाद. अभि केसरकर, अबू जाधव आणि षटक क्रमांक 3 स्वप्नील शिंदे, मॅन फ्रॉम कुरुशी. आज मात्र या प्रकारे आपण पाहतोय आयोजन पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यातील खेळाडू एकाच टीम मध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर खेळत असताना पाहायला मिळतील. कारण हे पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट आहे. प्रत्येक ग्रामीण खेळाडूने आपल्या एक गाव आकाराचं क्रिकेट गाजवल्यानंतर आता मात्र त्याला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळण्यासाठी संधी प्राप्त झाली. स्वप्नील अबूसाठी यावेळी मात्र फुलर लेनचा बॉल, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल सीमारेषा पार. आता करतोय बॅट्समन हाहाकार, बॉल सीमारेषा पार, षटकार. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, ज्या प्रकारे या चेंडूवर बोटं फिरवली होती स्वप्नील शिंदे यांनी लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न झाला, परंतु पहा स्लॉक स्वीपचा फटका, बॉटम हँडचा चांगला वापर, हाय बॅक लिफ्ट आणि ज्या प्रकारे अबू जाधव यांनी षटकार ठोकलाय. 35 ला 2. प्रीमियर लीग म्हटल्यानंतर प्रत्येक खेळाडूला भरपूर मेहनत करावी लागते, तुम्हाला संघाची बांधणी करावी लागते, संघ मालकाला संघाची बांधणी करावी लागते आणि तदनंतर सर्व खेळाडूंना घेऊन एकत्र खेळावं लागतं. असं म्हटलं जातं ना की शांततेच्या काळामध्ये तुम्ही जास्त मेहनत केली तर युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला जास्त रक्त गाळावं लागत नाही. आणि अगोदर तुम्ही जास्त प्रॅक्टिस केली असेल तर आता तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. परंतु सध्या आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडू सेट ऑन फायर, ज्याच्यामध्ये अबू सेट ऑन फायर. स्वप्नील याचा पुढचा बॉल, यावेळी मात्र योग्य टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. पुनरागमन केले गोलंदाजाने एक षटकार खाल्ल्यानंतर. स्वप्नील शिंदे ही खासियत आहे त्यांची, कुरुशी गावासाठी सातत्याने चांगले क्रिकेट खेळले. पाठचा चेंडू स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, टप्पा चुकला आणि त्यानंतर मात्र या चेंडूवर वेग पाहायला मिळाला, खांद्याचा चांगला वापर. अबूकडे सध्या जर आपण पाहिलं तर अपेक्षेच्या नजरेने ज्योती एंटरप्राइजेस टीम
नक्कीच या ठिकाणी पाहते बॉलवर नजर रोखून धरली, तदनंतर मात्र बॉलला लेफ्ट केले. त्याला माहिती आहे दिशा थोडीशी खराब आहे. पंचांनी आपल्याकडे वळून हा जमिनीला हात समांतर केला, अर्थात हा वाईड बॉल पंचांच्या माध्यमातून इशारा देण्यात आला. एक सिंगल अजूनही वाढेल. सध्या आपण पाहिलंय 36 रन्स ऑन द स्कोर कडा, 2 विकेट्स, 2 विकेट, 2.3 ओव्हरचा खेळ संपन्न. फुलर लेनचा बॉल यावेळेला मात्र आपण पाहिलं व्ही शेप मध्ये पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आशिष चोरगे त्या ठिकाणी आहेत, त्यांनी केली कुठली नाही चूक आणि इथे मात्र विशाल चोरगे माफ करा आणि अलगद झेल मात्र स्वीकारले गेला. जो बॅट्समन करत डोकेदुखी ठरत होता कराड ग्रामीण क्रिकेट संघासाठी आणि तो त्याला मात्र परतीचा प्रवास करायला लावलाय. स्वतः कर्णधार लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये विशाल चोरगे. पहा ज्या प्रकारे फटका सजवला, टायमिंग झालं नव्हतं, चेंडू हवेमध्ये. विशाल चोरगे आपल्या उजव्या बाजूला धावत जात असताना चांगला झेल टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस, तिसरा धक्का दिलाय टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. 36-3 अशी सद्यस्थिती आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना, परंतु दुसऱ्या बाजूला अभि केसरकर कॅप्टन आहेत, संघाचा नेता. अभि केसरकरांना जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल, धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये. आणि स्वप्नील शिंदे एक षटकार जरूर आला त्यांच्या या षटकामध्ये, परंतु जो गडी महत्वाचा बाद केलाय अबू जाधव, 16 धावा त्यांनी केल्या. पण प्रत्येक गोलंदाजी फार महत्वपूर्ण असणार आहे, कारण तुमच्यावर तुमच्या संघाने दाखवलेला विश्वास, त्या विश्वासाला सार्थ ठरणारी कामगिरी तुम्हाला करावी लागेल. तुमच्या संघ मालकाचा तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्या 11 खेळाडूंचा तुमच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी. आणि खरं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग हा फार मोठा मंच आहे, ज्याच्यामध्ये 22 असोसिएशनचे खेळाडू अर्थातच कोळशातून हिरे शोधावे तसे शोधलेत, परंतु त्यांना मात्र या ठिकाणी काम करावंच लागेल, कामगिरी दाखवावी लागेल. कारण युट्यूबच्या माध्यमातून तुमची गावं देखील, गावातील सर्व तुमचे चाहते आणि टेनिस क्रिकेट विश्वातील तुमचे चाहते तुमच्या खेळीची वाट पाहत आहेत. गोलंदाज तयार स्वप्नील टू स्वप्नील. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी हलकासा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर, ओव्हर द रोप, पंचांचा इशारा, चौकार. स्वप्नील तुकाराम देवुंगळे मॅन फ्रॉम कराड. पहिल्या चेंडूवर काय फटका पाहायला मिळाला. फुलर लेनचा चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, मिनी हेलिकॉप्टर फटका आणि डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात होता, परंतु त्या क्षेत्रामध्ये चेंडू फिरणार हे नैसर्गिक असतं, चुकी केली. 40 धावा धाव फलकावर. स्वप्नील पुन्हा एकदा तयार. स्वप्नील साठी यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवला आणि लँड होईल डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून. बॉल सीमारेषा पार, हलकस चुंबन घेतलं बॅटला, सीमारेषा पार, षटकार. भुरभुशी गावचा ब्रँड मिस्टर KTRBPL मैदानामध्ये दाखल झाला आणि 2 चेंडूमध्ये 10 धावा. पहा ज्या प्रकारे आक्रमक विस्फोटक रौद्र रूप धारण केला. हेलिकॉप्टरचा फटका, बॅट जणू काही हेलिकॉप्टरचं पात फिरतं तशी फिरले. 46 धावा धाव फलकावर. स्वप्नील देवुंगळे आज ज्या प्रकारे त्यांनी कराड तालुक्याचं क्रिकेट गाजवलं, आज मात्र पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आपल्या खेळाचा दर्जा सिद्ध करत असताना, नाव मोठं आहे परंतु स्वतःला सिद्ध करावं लागेल. या मॅच मध्ये 3 षटकांचा खेळ झालाय, 46-3. तर सर विचार केला तर 75 ते 80 हे लक्ष असेल ज्योती एंटरप्राइजेसचं. यस, मी अगोदरही सांगितलं होतं लवजाद सर, या मैदानावर कुठलाही स्कोर चेस होऊ शकतो, कुठलाही स्कोर सेफ नाही, कारण या मैदानाचा भरपूर अनुभव आहे. बऱ्याचशा मॅचेस या मैदानावर आम्ही कव्हर केलेल्या आहेत, भरपूर मॅचेस या मैदानावर पाहिलेल्या आहेत आणि स्वतः मी कधी कधी या मैदानावर प्रॅक्टिस देखील करतो, त्यामुळे या मैदानाची संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे इथे कुठलाही स्कोर मी म्हणेन सेफ नाही असं हे मैदान आहे. आणि या मैदानाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, नवी मुंबईच्या या नेरूळ गावामध्ये स्थित हे मैदान आपण पाहतोय. सारसोळे गावाकडे जबाबदारी या मैदानाची दिलेली आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर हे मैदान अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या मैदानावर होत असतात. या मैदानाची एक वेगळी ओळख आहे आणि त्याचबरोबर रेनी क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा देखील या मैदानावर होत असतात, हे देखील या मैदानाची ओळख आहे. आणि नवी मुंबईमध्ये 360 डिग्री असलेल्या मैदानापैकी काहीच मैदान आहे ज्याच्यामध्ये या मैदानाचा आवर्जून उल्लेख केला जातो. मॅच अगदी महत्वपूर्ण आहे. बडे मंच के सगळे बडे खिलाडी आपल्याला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, पर जितना बडा मंच उतना बडा पंच आपका जरूर यहाँ पर चाहिए असं म्हणायला हरकत नाही. आणि गोलंदाज क्रमांक 4 सागरला अतिशय विश्वासानं या ठिकाणी कर्णधाराने त्याच्याकडे बॉल हातामध्ये सोपवलाय आणि आता आपण पाहिलं 3 मिनिटाचा वेळ फक्त असणार आहे आपल्याला सूचित करण्यात येतो. शेवटचं षटक मार्गस्थ
चौथं षटक आहे मार्गस्थ माफ करा आणि यावेळेला ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केलाय कारण गोलंदाजाला माहिती आहे दोन्ही खेळाडू आक्रमक आहेत. एकीकडे आपण पाहिलं तो स्वप्नील आहे तर दुसरीकडे या संघाचा संघ नायक स्वतः तारणहार आपण जर पाहिलं तर अभि आहेत आणि त्यांच्या समोर जर बॉल टाकले जेवढा तुम्ही खेळाडूच्या बॅट्समनच्या जवळ बॉल टाकला तेवढा तो दूर जाईल आणि जेवढा दूर ठेवाल तेवढा तो तुमच्या जवळ राहील. हीच रणनीती सध्या सागर अवलंब करताना आपल्याला पाहायला मिळतात. सागर पुन्हा एकदा तयार. अभिसाठी हा बॉल फुलर लेनचा बॉल डिस्टन्स किती कव्हर करेल. यस बॉल सीमारेषा पार आउट ऑफ द पार्क. हाय अँड हँडसम डिस्पॅच केलाय बॉलला आणि षटकार. अभि अशोक केसरकर मॅन फ्रॉम देवळे फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केलाय. सागर सकपा चुकी गेली. पहिला चेंडू शरीरापासून दूर टाकला आणि हा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न आणि ज्यावेळेला तुम्ही चेंडू फिरवता त्यावेळेला टप्पा देखील चांगला असायला पाहिजे आणि या फिरवण्याच्या प्रयत्नामध्ये फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवर 6 धावा प्राप्त केल्यात. 52 धावा. 6 मध्ये 12 आता अभि खेळतायत. ओ यावेळी मात्र नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न टार्गेट केलं होतं स्क्वेअर लेगला परंतु शरीराचा वेध घेतला आणि मी म्हणे षटकार खाल्यानंतर चांगलं पुनरागमन आहे. पहा आयुष्यामध्ये वेळ प्रत्येकाची बदलत जाते. आपण सातत्यानं सांगत असतो की जे मासे किड्यांना खातात एक दिवशी ते मासे मेल्यानंतर तेच किडे पुन्हा माशांना खातात. हे निसर्गाचं चक्र आहे आणि क्रिकेटमध्ये कभी तेरे तो कभी मेरी वेळ प्रत्येकाची येते. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटचा विशाल चोरगेने आतापर्यंत दुसरा झेल पकडलाय आणि आणखीन एक धक्का क्रमांक 4 ज्योती एंटरप्राइजेस टीमला. जस्ट बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय आणि पंचांनी आपल्याकडे इशारा दिलाय. थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये आता निर्णय जाईल आणि तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात योग्य निर्णय पोहोचवला जाईल. दूध का दूध पाणी का पाणी. परंतु तोपर्यंत ही स्पर्धा अतिशय देखणीय आहे आणि सगळे जर या स्पर्धेचं आकर्षक जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं सध्या हे मैदान सजवलं गेलंय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि येस इशारा येतो पंचांचा इट्स अ फेअर डिलिव्हरी. लिगल डिलिव्हरी पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आली. कॅप्टन इथे मात्र कॅप्टनचा झेल टिपलाय. विशाल चोरगे या मॅच मध्ये दुसरा झेल टिपलाय आणि अभि केसरकर बाद झाले तर वैयक्तिक 12 धावा 52 धावा धाव फलकावर 3.4 चेंडूचा खेळ झालाय. त्या मॅच मध्ये ज्या प्रकारे आपण पाहतोय सागर यांनी देखील एक षटकार आल्यानंतर गडी बाद केला. गतच्या षटकामध्ये स्वप्नील शिंदे यांनी देखील एक षटकार आल्यानंतर गडी बाद केला. म्हणजे पुनरागमन करत असताना टीम कराड ग्रामीण या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच आपण सज्ज राहायचं टीम ग्लोरियस स्पोर्ट्स विपक्ष आरव स्पार्टन. पहिल्या डावाखेर आपण नाणेफेक करणार आहोत. येस 3.4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला असताना 4 विकेटच्या मोबदल्यानंतर 52 धावा सध्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर लागले ज्योती एंटरप्राइजेस या टीमच्या आणि आतापर्यंत 4 धक्के लागलेत. मी म्हणेन सुरुवातीचे 2 विकेट गेल्यानंतर अगदी मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल कुठल्या तरी एका खेळाडूला. परंतु प्रत्येक जो खेळाडू मैदानामध्ये आलाय त्याने आपलं योग्य योगदान आपल्या टीमसाठी दिले. परंतु ज्या पद्धतीने आपण प्रोजेक्टेड स्कोर केला होता की साधारण 80 ते 85 कराड ग्रामीण क्रिकेटच्या संघासमोर क्रिकेट असोसिएशनच्या संघासमोर खेळत असताना अपेक्षित होता ज्योती एंटरप्राइजेस टीमला तर त्या लक्ष्यापासून थोडेसे दूर आहेत. परंतु आलेल्या खेळाडूंना एक चांगली आक्रमक सुरुवात या ठिकाणी करावी लागेल. आता नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. फुलर लेनचा बॉल यावेळी मात्र व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून लॉलीपॉप झेल सुटला जातोय आणि इथे मात्र त्याची परिणती एका धावेमध्ये या ठिकाणी प्राप्त केली दोन्ही खेळाडूंनी. 1 धाव या ठिकाणी आपण पाहिलं स्कोर कार्डवर अजूनही ऍड होईल. 53 धावा स्कोर कार्डवर झालेत आणि नवीन बॅट्समन आलाय. नाव सांगा नवीन बॅट्समनचं. निलेश यावेळी मात्र बॅटची कडा घेतली आणि तिथे मात्र प्रोटेक्शन होतं. शॉट फाईन लेगला आणि लगेच क्विक थ्रो करण्यात आला आणि तदनंतर मात्र 1 विकेट आल्या पावली माघारी या ठिकाणी बॅट्समनला पोहोचावं लागतंय. ऑस्ट्रेलियन डकचा शिकार होऊन बॅट्समन मैदानाच्या बाहेर. 12th मॅन आपण दोन्ही टीमला माफ करा या ठिकाणी मी विनंती करतो ज्योती एंटरप्राइजेस टीम आपला 12th मॅन इकडे असू द्या प्लीज.
चुकी केली मोठी या मॅच मध्ये निलेश यांनी, कारण बाद होणारा फलंदाज आहे स्वप्नील देवंगडे ज्यांनी या 2 चेंडूमध्ये 10 धावा केल्या होत्या. ही चुकी नसेल, ही घोड चुकी असेल या मॅच मध्ये, कारण ज्या खेळाडूची विस्फोटक खेळासाठी ओळख आहे, ज्या खेळाडूला मोठ्या फटक्यांसाठी जाणलं जातं, अगदी ज्या खेळाडूने कराड तालुक्याची क्रिकेट गाजवले, KTPL गाजवले, तो खेळाडू मात्र आता बाद झाला. आणि या मॅच मध्ये एक टर्निंग पॉइंट झालाय या टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूरसाठी, कारण या मॅच मध्ये पुनरागमन केलंय कराड ग्रामीण क्रिकेट संघाने. आणि ज्या विकेटची गरज होती, स्वप्नील देवंगडे धावबाद झालेत, आणि क्रिकेटमध्ये धावबाद म्हणजे आत्महत्या असतं. 53 ला 5 टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. येस, 5 विकेटचं पतन झालंय, परंतु नवीन खेळाडू मैदानामध्ये आला की तो सेट होईपर्यंत थोडासा वेळ नक्की तो घेत असतो, त्यामुळे एकामागून एक विकेट गेलेत. त्यामुळे कुठेतरी मी म्हणेन हँड ब्रेक थोडंसं खेचला गेला या धावसंख्येचा. जिथे अपेक्षित धावसंख्या 85 पर्यंत आपण प्रोजेक्टेड स्कोर केला होता, 80 पर्यंत या ठिकाणी नक्कीच असेल, परंतु त्याला मात्र कुठेतरी ब्रेक लावण्याचा प्रयत्न. 4 ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि आता एक शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर, ज्याला क्रिकेटमधलं डेथ ओव्हर आणि डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून या ठिकाणी गोलंदाज लक्ष वेधेन ग्लोरिया स्पोर्ट्स विपक्ष आरव स्पार्टन. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण सज्ज राहा दोन्ही टीम प्लीज. पहिला बॉल यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये 1 बाउन्स बॉल, नो चान्स, सीमारेषा पार, चौकार. निलेश यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि अंतिम षटकाची सुरुवात देखील चौकाराने झाली. चांगलं क्रिकेट. फुललेनचा चेंडू इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. क्रिकेटमधील पुस्तकी फटका. ज्या प्रकारे हा फटका खेळला निलेश यांनी आत्मविश्वास दुणावणारा असेल. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप स्वीपर कव्हर, अगदी या चेंडू सीमारेषा बाहेर फेकून दिलाय. टीमची धावसंख्या 57 धावा धावफलकावर. यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आणि तदनंतर आपण पाहतोय भरपूर वेळ दोन्ही खेळाडूंकडे होता. 2 धावा अगदी अक्षरशः चोरून काढल्यात. अंतिम षटक नरेंद्र आलेत. 59 धावा धावफलकावर. या 4 चेंडूवर जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस अगदी मनाशी बांधावा लागेल टीम ज्योती एंटरप्राइज पोलादपूर. टीमला अगदी मोठ्या धावसंख्येची आवश्यकता आहे. येस, या 5 बॉलमध्ये अजूनही या 5 बॉलमध्ये अजूनही एखाद दुसरं षटकार आला तर या मॅच मध्ये मी म्हणेन एक चांगला स्कोर या ठिकाणी लगावला जाऊ शकतो ज्योती एंटरप्राइजेस टीमच्या माध्यमातून, आणि त्याचसाठी प्रयत्न असेल दोन्ही खेळाडूंचा. मी पुन्हा एकदा विनंती करतो की येस 3 बॉल झालेले आहेत दोन्ही. आपला 12th मॅन प्लीज पाठवा, कारण फार मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय. दोन्ही टीम्सला विनंती करतो. गोलंदाज नरेंद्र तयार. यावेळी मात्र मिड विकेटच्या झोन मध्ये बॉल 1 बाउन्स सीमारेषेच्या पार. भरपूर गॅप 2 खेळाडूंमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल सीमारेषा पार, फरार, चौकार. आणि याच चौकाराची खरं तर गरज होती ज्योती एंटरप्राइजेस टीमला. निलेश यांच्या बॅटमधून लाजवाब फटका पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू गॅप मध्ये फटका खेळला काऊ कॉर्नरला. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. शॉर्ट ऑन पुल, आणि ज्या प्रकारे टायमिंग केलं निलेश यांनी वैयक्तिक 10 धावांवर खेळत असताना. 63 ला 5. आता 2 चेंडूंचा खेळ शेष आहे, आणि या 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले, टीम ज्योती एंटरप्राइजेस 70 पार करेल का? आणि जर 70 झाल्या तर या मॅचला मजा येईल. चला, अजूनही 2 बॉल आहेत. 2 बॉल मध्ये एखाद मोठा फटका आला तर सध्या 63 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 बॉल टार्गेट सेट करतील समोरच्या टीम कराड ग्रामीण असोसिएशन टीम साठी. आता पाहूया किती 2 बॉलवर, परंतु सध्या आपण पाहिलं निरेश 4 बॉल फेस करत असताना त्यांनी 10 धावा कुठून काढल्यात. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकलिपचा खूप चांगला वापर केलाय आणि बॉटम हँडचा देखील भरपूर वापर केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा मोठा फटका नक्कीच या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय, आणि याच फटक्याची गरज होती. आता मात्र पाहिलं तर 67 धावा सध्या ऑन स्कोर आपल्याला पाहायला मिळतात. निलेश गवळी, हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फुललेनचा चेंडू ओव्हर्स बॉलर हेड, अगदी व्ही शेप मध्ये फटका खेळलाय. जरूर स्वप्नील धावबाद झाले, आणि त्यानंतर मात्र निलेशांनी जबाबदारी घेतली. 67 धावा धावफलकावर. 1 टू गो. शेवटचा बॉल टार्गेट सेट करेल. इथे मात्र पहा बॅटची कडा घेतली, क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. अशा प्रकारच्या चुकीला माफी नाही. बॉल चालला आउटफील्ड फास्ट. 3rd मॅनला डीप मध्ये बॉल चाललाय, सीमारेषा पार, फरार. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार, आणि चौकारानंतर स्कोर कार्डवर 71 धावा लागल्यात. 72 धावांची गरज आहे आता कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन टीमला.
दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी. बोथ दी कॅप्टन्स ग्लोरियस स्पोर्ट्स आणि अर्णव. येस, ग्लोरियस स्पोर्ट्स अर्णव टीम कॅप्टन या टॉससाठी. सोहम. येस, सोहम सेलर या. इन ऍक्शन दिसेल सोहम सेलर, प्लेइंग 11 मध्ये दिसेल. दोन्ही कॅप्टन्स या प्लीज. निलेशजी कोळसकर साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन्स गणेश आलेत. एका बाजूला गणेश कदम, दुसऱ्या बाजूला गणेश शिंदे. कॉल देऊयात. येस, गणेश शिंदे अर्णव स्पार्टन या टीमचा कॉल असेल. हेड आणि टेल. हेड हा कॉल आहे आणि टॉस आहे अर्थातच हेड. टॉस जिंकलेला आहेस तू. जेव्हा प्लेइंग 11 तू पाहिलेस, टीम बॅट्समन बॉलर सगळे हवे तसे. नक्कीच बॅलन्सिंग टीम आहे आमची. बॅलन्सिंग टीम आहे. आता टॉस जिंकलायस, महत्वाचा निर्णय. फिल्डिंग करेन आम्ही प्रथमतः. फिल्डिंग करावी लागणार पहिल्या ओव्हरमध्ये. काय बोलतोस, पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचे 2 ओव्हर महत्वाचे आहेत का? पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये 1-2 विकेट आली तर मॅच चांगली हातात येते का? धावसंख्या थांबते का? हो नक्कीच, कारण प्रथम 2 विकेट महत्त्वाच्याच असतात, कारण त्या टीमचा स्कोअर वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु एकही ओव्हर अशी हलक्यात घेण्याची गरज नाही आहे, कारण का प्रत्येकाने 100% एफर्ट देणं गरजेचं आहे. 5च्या 5 ओव्हर, कारण कालच्या मॅच बघितल्या मी आणि आत्ता सकाळची पण मॅच बघितली चेसिंगची, की लास्टच्या 2 ओव्हरमध्ये मॅच फिरू शकते. राईट, लास्टचे 2 ओव्हरमध्ये मॅच फिरली चेसिंगची, जी ते ग्लोरियस स्पोर्ट्स बॅटिंग करत होती. ज्या पद्धतीने खेळ राहिला ग्लोरियस स्पोर्ट्स, ॲज अ कॅप्टन काय बोलतोस? पहिली मॅचचा टॉस महत्त्वाचा होता, ह्या मॅचचा काही नाही आहे, कारण हे ग्राउंड असं आहे ना, जेवढं रन कराल तेवढं होतील. तुला चांगला अनुभव आहे, कारण की तू होम ग्राउंड आहे तुझं. ग्लोरियस स्पोर्ट्सच्या विजयामुळे ग्लोरियस स्पोर्ट्समध्ये आता कॉन्फिडन्स खूप आलेला आहे. कॉन्फिडन्स आहे, जिंकलोय, त्यामुळे आम्ही सुद्धा, आम्हाला काय बॅटिंग चालली असती, बॉलिंग चालली असते. हर्षलच्या खेळाबद्दल विचारेल. खरं तर त्यासाठी त्याला 15,000 खर्च केले, कारण का तो आपलातून फॉर्ममध्ये आहे. येस, थँक्यू सो मच. यासाठी मुद्दामून ही गोष्ट विचारली गेली. थँक्यू सो मच आदरणीय निलेश दादा. काय बोलाल? पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ भेटतं या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि त्यानंतर प्रत्येकाचा खेळ एक गाव 11 खेळणारे खेळाडू इथे खरे समजतात की कोण कशा पद्धतीने परिपक्व आहे. काय बोलाल स्पर्धेबद्दल? नक्कीच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या आयोजकांना मी धन्यवाद व्यक्त करतो, कारण एवढं मोठं व्यासपीठ उत्पन्न करणं म्हणजे खाऊ नाही आहे. मी यासाठी शिवा द बॉस माझे मित्र आहेत, यांना मनापासून धन्यवाद देतो की आम्हाला पोलादपूर संघाला इथे चान्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपलं मानावं तेवढा आभार कमी आहे. आयोजनाबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही. खूप सुंदर, आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही इथं खेळतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच, मनापासून आभार. ज्यांच्यासोबत आपण चर्चा केली ती स्वतःहून आपण पाहिलं तर पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आहेत. आज अध्यक्ष इन ॲक्शन मैदानामध्ये तुम्हाला दिसतील. मात्र ते देखील आपण पाहिलं तर एक असोसिएशन हँडल करतात, त्यामध्ये आपण पाहिले बरीचशी शिस्त त्यांनी आपल्या असोसिएशनला लावली आहे. निलेश दादा कोळसकर साहेब यांच्या माध्यमातून चर्चा केली. कुठेही जाऊ नका, पहिल्या इनिंगचा खेळ झाला, सेकंड इनिंगची कहाणी अजून अधुरी आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये तोच आवाज. मात्र सध्या आपण पाहिलं तर लहुजी जाधव सर आणि दत्ता म्हात्रे सर यांच्या वाणीतून ऐकणार आहोत राहिलेली अधुरी कहाणी. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना सुरुवात चांगली झाली. संदीप पहिलं षटक घेऊन 73 धावांचं लक्ष्य. या 5 षटकांच्या लढतीमध्ये टीम कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेला या मॅचला मजा येईल. ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये आपण खेळ पाहिला, 72 धावा धावफलकावरती नोंद केल्यात. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलाय. दुसरा चेंडू लोअर फुलटॉ चेंडू, बैठक फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून वेगाने जरूर आले. चांगला प्रयत्न, 2 धावा तर वाचवल्यात का हे पाहायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण. येस, अतिशय सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा नमुना त्याने पेश केला आहे. ज्या पद्धतीने बॉल अगदी शेवटच्या क्षणाला अगदी लाईनच्या जवळ आलेत आणि मी म्हणे अगदी क्लिअर या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आपल्या डोळ्यांचे देखत होतं, परंतु नक्कीच धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. अगदी
कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या आपण स्वागत करूयात. आजचं ऑफिशियली समालोचन आपल्याला जरूर सगळे मित्रपरिवार बघायला भेटतील. त्यामध्ये आपण पाहिली तर प्रवीणजी वंडूसकर म्हणजे महाराज या नावानं समालोचन क्षेत्रामध्ये टेनिसमध्ये त्यांचं नाव, आणि आज आपण पाहिलं पाटण तालुक्यापासून सुरुवात केली आणि तदनंतर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2.0 मध्ये आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आवाज ऐकायला भेटेल. प्रवीणजी वंडूसकर महाराज यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम महाराज. 3 चेंडू अखेर बिनगडी बाद 2. बायफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. संदीप बावडेकर चेंडू खाली फ्लँक स्लिपला तैनात होते. पहिला धक्का टीम कराड ग्रामीण, मोठ्या विकेटचं पतन. स्वप्नील शिंदे बॅक टू द डगआउट. पहिला धक्का स्वप्नील शिंदे यांच्या माध्यमातून लागला आणि मी म्हणेन स्कोर समोर जर पाहिला तर एक चांगला स्कोर, सन्मानजनक स्कोर ज्योती एंटरप्राइजेस या टीमने या ठिकाणी ठेवला गेलेला आहे. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 30 बॉल मध्ये तुम्हाला आक्रमकता थोडीशी धारण करावी लागेल. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा वापर करायचा होता स्वप्नील यांना आणि तिथे मात्र विकेट दिली. संदीप बावडेकर अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही आणि अगदी त्यांनी सोप्पा झेल त्या ठिकाणी कॅरी केला आणि पहिला धक्का या ठिकाणी कराड ग्रामीण असोसिएशन टीमला पहिला गडी बाद. संदीप पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आले आणि पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाला यश प्राप्त करून दिले. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना इनेट नंबर 3 कॅप्टन विशाल चोरगे मैदानामध्ये दाखल होत असताना आता कॅप्टनला जबाबदारी घ्यावी लागेल. कर्णधार आहेत संघाचे कराड ग्रामीण. पहिला चेंडू पंच केला, बॅडमिंटन स्ट्रोक विशाल गणपत चोरगे यांच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर सीमारेषा पार. धावा मिळतील 4. PMPL चौकार. यस, कॅप्टन नॉक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं बॅकफुटला गेल्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं कव्हर पॉइंटला बॉलला हलक्या हाताने ढकलून दिलंय. त्यांना देखील माहिती आहे. आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू शॉट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचाच वापर या ठिकाणी कॅप्टनने केलाय विशालने आणि तदनंतर ठोकून दिलाय. चौकार. या चौकारानंतर 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यानंतर. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, टायमिंग झाला नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग ऋषी जाधव 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. विशाल चोरगे स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. 7 ला 1 कराड ग्रामीण. 24 चेंडू मध्ये आता 66 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये 73 धावांचं लक्ष सेट केलंय. आता 24 चेंडू मध्ये 66 करायचे आहेत म्हणजे सर आवश्यक धावगती वाढत चालली आणि पहिलं षटक जे हाताळलं संदीप यांनी 1 गडी बाद केला आणि धावा देखील खर्च केल्यात अवघ्या 7. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यानंतर आता रिक्वायर्ड रन रेट नक्कीच वाढला गेला. आता कसरत करावी लागेल, थोडीशी मेहनत करावी लागेल. आलेल्या दोन्ही खेळाडूंना आता या मैदानावर जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी त्यांना घालवावा लागेल आणि मोठे फटके देखील या ठिकाणी काय करावे लागतील तर मारावे लागतील. 7 धावा धाव फलकावर 1 गडी बाद. 24 चेंडू 66 करायचे आहेत आणि गोलंदाजी साठी सज्ज होत असताना षटक क्रमांक 2 ऋषी जाधव. 24 चेंडू मध्ये 66 करायचे आहेत. जाधवमरी गावचे खेळाडू, 22 गावचं क्रिकेट चांगलं गाजवलं या खेळाडूने आणि या वर्षी पश्चिम जावली प्रीमियर लीग झाली. त्या पश्चिम जावली प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना परंतु हे मोठं व्यासपीठ आहे. समोर विशाल चोरगे, वाई तालुका जांभळी गावचे खेळाडू आणि या दुसऱ्या बाजूला विचार केला तर अमर बांबरस एक आयकॉन खेळाडू म्हणून त्यांची देखील राजधानी सातारा जिल्ह्यामध्ये ओळख आहे. 24 मध्ये 66 करायचे आहेत. दुसरं षटक पहिला चेंडू. पहिला चेंडू अगदी बुंद्यात टाकलाय. ही ओळख आहे ऋषी जाधव यांची, जाधवमरी गावचे खेळाडू आणि पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलाय. डॉट बॉल. ऋषीचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल आपण पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्यावरचं बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि या बॉलसाठी विशाल यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. विशाल निरुत्तर राहिले आणि यष्टिरक्षकाने आपलं काम मात्र केलंय. पहिला बॉल आला डॉट ऋषी यांचा. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. ऋषी दिलीप जाधव मॅन फ्रॉम जाधव उमरी 22 गावचे खेळाडू आहेत. आनंद जाधव टकाटक यांच्या माध्यमातून या षटकांसाठी ऋषी जाधव यांच्यासाठी 500 रुपयांचा पारितोषिक आणि सर 2 चेंडू डॉट हाताळल्यात. चांगली गोलंदाजी. येस, प्रत्येक डॉट बॉल आता मी म्हणेन कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनवर आता थोडंसं प्रेशर क्रिएट करेल कारण ज्या पद्धतीने आता गोलंदाजी ऋषीची होते ती काबिले तारीफ आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय. स्वीपर कव्हर आहे. 1 धाव प्राप्त केली जाईल. दुसरी धाव हवी आहे विशाल चोरगे यांना परंतु नकार दिलाय. अमर बांबरस यांनी 1 धावेवर समाधान मानले. जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र 1 धाव घेत असताना टीमची धावसंख्या 8.
चला अमर यांनी स्वतःवर आता विश्वास दाखवला. त्याने आतापर्यंत एकही बॉल खेळलेला नाही, परंतु सुरुवात मात्र धडाक्यात करावी लागेल. आता जर आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट आता प्रत्येक बॉल गणित या ठिकाणी वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे ते प्रेशर आहे, ते प्रेशर कुठेतरी रिलीज करण्याचा प्रयत्न ऋषियाच्या गोलंदाजीवर अमर यांचा राहील. चेक व्यासपीठावरती सध्या आपण पाहिलं तर उपस्थित आहेत अर्थातच शंकरजी यमगर साहेब सध्या आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित आणि त्याचबरोबर बाळासो कुराडे साहेब म्हणजे सातारा प्रीमियर लीग मध्ये ज्या व्यक्तींना आपण पाहिलं तर पैशानं काही आनंद विकत घेता येत नाही, क्रिकेटमधून तो आनंद कमवला जातो. ही व्हिडिओ सर्वात जास्त व्हायरल झाली आणि संपूर्ण देशभरामध्ये जी व्हिडिओ पोहोचली अर्थातच आमच्यासोबत जोडले गेले बाळासो कुराडे साहेब, त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. चला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या बॉलला गॅदर करण्याचा प्रयत्न होता आणि बोटाला अगदी स्पर्श करून हा बॉल गेलाय आणि तदनंतर आपण पाहिलं एक धाव दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आणि तब्बल जर आपण पाहिलं तर 10 धावा आत्ता स्कोर कार्डवर लागल्यात एका विकेटच्या पतनानंतर. परंतु 1.5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. कराड ग्रामीण असोसिएशन आणखीन एक भन्नाट वेगाने पूर्णपणे बीट केलाय. मिडल यष्टीच्या वरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला. हॅलो, ज्या प्रकारे आपण उल्लेख केला ऋषी दिलीप जाधव उदयनमुख खेळाडूंच्या यादीमधील 22 गावच्या क्रिकेटमधील मोठं नाव आणि आज पहा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूरसाठी अवघ्या 3 धावांचं षटक हाताळलंय. जसं आपण उल्लेख केला की पश्चिम जावली प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार जिंकला होता आणि काय जिंकला होता हे मात्र पहिल्या षटकामध्ये सिद्ध करत असताना, कारण समोर विशाल सोरगे आणि अमर बांबराज सारखे अष्टपैलू विस्फोटक फलंदाज उभे असताना अवघ्या 3 धावांचं षटक हाताळलंय. 10-1 आणि सामना आता कठीण होईल का टीम कराड ग्रामीण संघासाठी, कारण आता 18 चेंडू मध्ये करायच्यात विजयासाठी 63 धावांचं मोठं आव्हान. 18 मध्ये 63 धावा. मी म्हणेन आता रिक्वायर्ड रन रेट फार वाढत चाललेले आहे आणि त्यामुळे या प्रेशरला याच ओव्हर मध्ये जर रिलीज केलं तर या मॅच वर आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतील. अन्यथा वाळू जशी हातातून निसटून जाते तशा पद्धतीनं हा सामना मात्र आपल्या हातातून निसटून जाईल कराड ग्रामीण असोसिएशन टीम साठी. 18 चेंडू मध्ये 63 करायचं आहे, परंतु हे लक्ष्य अशक्य नसेल, कारण समोर कॅप्टन विशाल सोरगे आणि अमर बांबरस यांनी कित्येक वेळा अशा परिस्थितीमध्ये खेळ केलाय. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळलाय, लॉंग ऑन आहे तैनात. 1 धाव प्राप्त होईल. विशाल सोरगे यांना एक सिंगल धाव जोडली जाते. या सिंगलच्या मदतीने स्ट्राइक रोटेट 11 धावा. यस, आता मेहनत तर करावी लागेल. अविश्रांत मेहनत हेच खरं यशाचं गमक असतं आणि या दोन्ही खेळाडूंना आता मेहनत करावी लागेल आणि त्याचबरोबर आता आक्रमकता देखील धारण करावी लागेल, कारण सेन्सिबल क्रिकेटचा खेळ आता या ठिकाणी संपलेला आहे. आक्रमकताच तुम्हाला वाचवू शकते आणि त्यासाठी सध्या प्रयत्न करताना अमर आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आकडेवारी जर आपण पाहिलं तर 7 बॉल फेस करत असताना 8 धावांचं योगदान आतापर्यंत विशाल या फलंदाजाने दिलंय, तर अमरने 2 बॉल फेस करत असताना 1 मोठा फटका खेळायचा प्रयत्न, धाव मात्र प्राप्त होणार नाही. संघर्ष करत असताना अमर बांबरस या मॅच मध्ये त्यांची बॅट अगदी त्यांच्यावर रुसले का हा प्रश्न देखील पडला असेल, परंतु धावा कराव्या लागतील, कारण लक्ष विचार केला तर 73 धावांचा आहे. एकेरी दुहेरी धावाने तुम्ही विजय प्राप्त करू शकणार नाहीये. ज्या प्रकारे गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना अद्याप या मॅच मध्ये अमर बांबरस फुल लेनचा चेंडू सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू कळतोय अमर नामदेव बांबरस यांच्या बॅट मधून हवाई सफर. वडगावचा ब्रँड दाखवणारा PMPL षटकार. यस, आता इथून कमबॅक करण्याचे संकेत मात्र दिलेले आहेत. विजलो जरी हा माझा अंत नाही, पेटेन नव्याने उद्या हे सामर्थ्य नाशवंत नाही, हेच दाखवण्याचा प्रयत्न सध्या अमर बांबरस करतायत आणि त्यांच्या बॅट मधून आलाय. बऱ्याच अवधीनंतर आपण पाहतोय हा षटकार आणि या षटकाराने कुठेतरी एक संजीवनी प्राप्त होईल कराड ग्रामीण असोसिएशन टीमला आणि जो मोमेंटम पकडलाय आता त्याला पुढे नेणं फार गरजेचं आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. संदीप बावडेकर पाटण तालुक्याचा मॅक्सवेल या मॅच मध्ये पकडतो दुसरा झेल. अमर बांबरस यांना परतावं लागेल. षटकाचं प्रत्युत्तर अमर बांबरस यांना बाद करून दिलाय. 17 धावा धावफलकावर. पहा, जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी मैदानावर व्यतीत करण्याच्या बरोबर तुमच्या बॅट मधून धावा देखील येणं अपेक्षित होतं. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये
अगदी क्लिअर टेलिकास्ट MTC लाईव्हच्या माध्यमातून आणि संदीप बावडेकरने हा अप्रतिम झेल या ठिकाणी पकडला गेलाय आणि संदीप बावडेकर यासाठी जाणले जातात. एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय पाटण तालुक्याचा आणि आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये बॅट आज कुठेतरी शांत राहिली परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु लहूसर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आत्ताच आपण जर पाहिलं तर कोळसकर साहेबांनी देखील उल्लेख केला की अशा प्रकारच्या प्रीमियर लीग आयोजित करणं हे फार मोठं टास्क असते. ही काय साधं जॉब नाही, कारण अनेक संघ मालक तुम्हाला तयार करावे लागतात, संघ मालकांना खेळाडू ऑप्शन मध्ये घ्यावे लागतात, त्यांची प्रॅक्टिस करावी लागते आणि खऱ्या अर्थानं एक मोठा मंच आहे. त्यासाठी भरपूर मेहनत आमच्या कमिटीने गेली आहे. 2 महिने ही मेहनत सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय आणि तुमच्या समोर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग इथे मात्र फटका अगदी टॉप एज घेतला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सुरेख झेल पकडला गेलाय. कुठल्याही प्रकारची चूक नाही. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं लहू सर. आणि 1983च्या वर्ल्ड कप मध्ये कपिल देव यांनी कॅच घेतली, त्यानंतर तो वर्ल्ड कप आपण आपल्या नावावर केलाय आणि T20 वर्ल्ड कप मध्ये सूर्यकुमार यादवची जर कॅच सुटली असती तर कदाचित तो वर्ल्ड कप देखील आपल्या हातून गेला असता. कॅचेस किती महत्वपूर्ण असतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. या सामन्यामध्ये सगळं काही अगदी ज्योती एंटरप्राइजेस संघाच्या मनासारखं होत आहे. पहिल्या डावामध्ये फलंदाजी केली, धावफलकावरती 72 नोंद केल्या, 73 धावांचं लक्ष्य कराड ग्रामीण समोर सेट केलं. चांगली गोलंदाजी अद्याप करत असताना प्रत्येक गोलंदाज पहिलं षटक हाताळलं, ज्या प्रकारे संदीप यांनी दुसरं षटक ऋषी जाधव यांनी. धावा मात्र खर्च केल्यात अवघ्या त्यांनी 17, 3 गडी बाद आणि टीम कराड ग्रामीण आता संकटामध्ये आहे. या मॅच मध्ये कराड ग्रामीणसाठी तारणहार खेळाडू एक बनेल का? अभि आता बॅटने खेळायचा प्रयत्न, मोठा फटका प्राप्त होणार नाहीये. हे षटक देखील चांगलं हाताळलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. 12 चेंडू 56 धावांचं लक्ष्य टीम कराड ग्रामीणसाठी. मी कौतुक करेन संपूर्ण गोलंदाजी युनिटचं, ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर, स्वतः संघ मालक ही मॅच व्यासपीठावर बसून आनंद घेत असताना निलेश दादा कोळसकर साहेब आणि ते देखील खुश असतील, कारण ज्या प्रकारे कोणत्याही प्रीमियर लीगचं सगळ्यात अविभाज्य घटक कोणता असेल तर ते संघ मालक. आज संघ मालक आहेत म्हणून संघ आहे, ते संघ आहेत म्हणून या विविध तालुक्यातील विविध जिल्ह्यातील खेळाडू एकत्र खेळतात आणि या मॅच मध्ये कराड ग्रामीणला आता धावांचा पाठलाग जर करायचा मोठा आहे परंतु अशक्य नाहीये. एक मोठं षटक या मॅच मध्ये येऊ शकते. आता 12 चेंडू मध्ये विजयासाठी टीम कराड ग्रामीणला करायची आहे. हॅलो चेक जर आपण पाहिलं तर 56 धावांचं फार मोठं टार्गेट आता आहे आणि ही मॅच जवळ जर आपण पाहतोय तर ज्योती एंटरप्राइजेस टीम साठी आता मॅच बनलेली आहे. तरी देखील टीम मीटिंग केली जाते, टीम हर्डल केली जाते, त्याच्यामध्ये आणखीन काही व्यूहरचना त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आखल्या जातात आणि पाण्यासोबत काहीतरी वेगळी कहाणी रचली जाईल का हे आता आपल्याला पाहावं लागेल. परंतु मॅचवर घट्ट पकड ज्योती एंटरप्राइजेस या टीमने आणि आता मी म्हणेन त्या संघाचे संघनायक कोळसकर सर देखील सध्या खुशीत असतील. परंतु सचिनजी देसाई साहेब यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी टीम बांधणी करताना काहीतरी गोष्टी मिसिंग आपल्याला पाहायला मिळतात की काय, कारण हे फार मोठं भव्य व्यासपीठ आणि या व्यासपीठावर प्रत्येकाला आपलं जबाबदारी ओळखून खेळणं अपेक्षित होतं. परंतु ती जबाबदारी कुठेतरी या ठिकाणी पार करताना आपल्याला बॅटिंग करताना टीम कराड ग्रामीण असोसिएशन पाहायला मिळाली नाही, कारण ही रंगदेवता आहे. आणि काल एखाद्याने क्रिकेट वेगळा गाजवलेला असेल, आज एखादा वेगळा गाजवतो, उद्या कोणाची तरी वेळ वेगळी असेल, परंतु वेळेनुसार तुम्हाला खेळावं लागेल, आपल्या संघ मालकासाठी खेळावं लागेल आणि त्याच्या अस्तित्वासाठी सन्मानासाठी तुम्हाला नक्कीच खेळावं लागेल. खेळाडूंना विनंती असेल, 12व्या खेळाडूंना आता कोणती नावं माहीत नाही, यासाठी कोणत्या खेळाडूंना किती विकेट घेतलेत त्यांची नावं लागली नाहीयेत. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरच्या वेळी थोडासा अडथळा येईल, यासाठी इथून पुढे मी विनंती करेल एका पानावरती 12 खेळाडूंची नावं तुम्ही 12व्या खेळाडूला घेऊनच बसवा, कारण की बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर हा किताब चुकीच्या खेळाडूकडे जाऊ नये यासाठी मी विनंती करेल. नाहीतर जो तुमच्या टीमचा फोटो आहे तो त्याच्या मोबाईलमध्ये द्या आणि त्यांना 12वे खेळाडू बसवा, काही हरकत नाही. मात्र इथून पुढे या गोष्टीची नोंद घ्या. थँक्यू. मॅचकडे जाऊयात. फुलटॉस बॉल वर प्रहार केलाय, बॉल सीमारेषा पार, षटकार.
पहा या षटकारानंतर संघर्षाचा शंखनाद ठोकला गेलाय. 56 धावा आहेत, परंतु त्या विजयामधील अंतर आता कमी करण्याचा प्रयत्न होईल का की फक्त आकडे वाढतील, येणारा वेळच ठरवेल. परंतु पहा ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी बॅटच्या बॉटमला हा बॉल लागला आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. गोलंदाज तयार. या मात्र अभिसाठी हा बॉल खडेखडे खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या मेरिटवर जाणं अपेक्षित होतं, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि अभिचा देखील तोच प्रयत्न राहिलाय. बॉल ऑफस्टिकला पिचिंग करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिलाय आणि आज आणखीन एक बॉल पाहिला तर डॉट आलाय. आता 10 बॉल मध्ये करायच्या 50. थोडस कठीण आव्हान आहे, परंतु कठीण आव्हान पेलण्याची क्षमता जेव्हा तुम्ही करता तेव्हाच तुम्ही एखादा इतिहास घडवू शकता. यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो. पंचांचा इशारा आला या 4 धावांसाठी, परंतु या 4 धावा आता आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर ऍड झाल्यानंतर 27 धावा स्कोर कार्डवर लागल्या 3 गाड्यांच्या मोबदल्यानंतर. या मॅच वरची घट्ट पकड आपण पाहतो ज्योती एंटरप्राइजेस टीम, परंतु सध्या आपण पाहिलं नवीन आलेला बॅट्समन देखील हार मानायला तयार नाही. विशाल 10 बॉल मध्ये त्याने 18 धावा आतापर्यंत काढल्यात आणि एवढ्या सहज असं जी मॅच हरवून देणार नाही हेच मनसुबे त्याने घेऊन मैदानामध्ये तो खऱ्या अर्थाने उतरलाय. तो संकल्प आहे मनामध्ये, तो बांधलाय, चंग बांधलाय. गोलंदाज अभि तयार. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. यावेळी टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर थोडंसं हलकासा या ठिकाणी ऑफस्पिन करत असताना काटा बदललाय, बॉल ऑफस्टिकला सोडून गेलाय आणि तदनंतर आलाय डॉट बॉल. कॅप्टन अभि केसरकर षटक क्रमांक 4 साठी 8 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता, 27 ला 3. विशाल आणि त्यांच्या साथीला अभि. कॅप्टन टू कॅप्टन विशाल सोरगे ऑन स्ट्राइक. ऑन साइडला चेंडूला खेळलाय, गॅप मध्ये फटका नाहीये, काळू कॉर्नर आहे. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. टीम कराड ग्रामीणला देखील माहित आता लक्ष आवाक्या बाहेर जात आहे, परंतु ज्योती एंटरप्राइज संघाच्या गोलंदाजांनी काय गोलंदाजी केली, लाजवाब. 3.5 चेंडूंचा खेळ झालाय. 28 ला 3. 7 मध्ये करायचे आहेत 45. इथून जर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुनरागमन करू शकते का. शेवटचा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. हा चेंडू आलाय निर्धाव. टीम कराड ग्रामीण या सामन्यामध्ये संपूर्णपणे संघर्ष करत असताना 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 28 ला 3. 6 चेंडू मध्ये 45 धावांचं अशक्य लक्ष्य. हॅलो तर ज्योती एंटरप्राइजेस टीमचा जर आपण विचार केला तर ऑल सेट आपल्याला पाहायला मिळतंय. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि त्याच उक्तीप्रमाणे या खेळाडूंचा जर विचार केला तर बॅटिंग करत असताना प्रत्येकाने आपलं योगदान दिलंय आणि आता फिल्डिंग करत असताना ऍज अ गोलंदाज करत असताना गोलंदाजाने आपलं योगदान दिलंय आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करत असताना एकही झेल आतापर्यंत ड्रॉप झाला नाही. अर्थात क्षेत्ररक्षकांनी देखील आपलं योग्य योगदान दिलंय. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे लहू सर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांघिक जबाबदारी कामगिरी तुम्हाला पूर्ण करावी लागते आणि ज्योती एंटरप्राइजेस या संघातला ताळमेळ जर आपण पाहिला तर तो खूप चांगला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे की काय आता सध्या आपण पाहिलं तर ज्योती एंटरप्राइजेस ही टीम सध्या आपण पाहिलं तर विजयाच्या उंबरठ्यावर सध्या ही टीम आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील देवुंगळे मिस्टर KDPL 3.0 अंतिम षटकासाठी 45. 6 चेंडू 45 आवश्यकता असताना पहिला चेंडू हाफ ट्रॅकर. विशाल सोरगे या मॅच मध्ये त्यांची बॅट अगदी शांत आहे, स्वतः कॅप्टन आहेत, परंतु धावांसाठी संघर्ष करत असताना 5 मध्ये 45 मॅच खूप दूर गेल्या. इस मॅच वर मी म्हणेन अगदी पकड निर्माण केली ज्योती एंटरप्राइजेस टीमने आणि त्यासाठी त्यांची गोलंदाजी हा की फॅक्टर राहिलाय. ॲज अ बॅट्समन फार मोठी धावसंख्या कुठल्या बॅट्समनने उभारली नाही, परंतु त्यांनी सांघिक योगदान खूप चांगल्या पद्धतीचं दिलं. परंतु की फॅक्टर मी म्हणेन गोलंदाज राहिलेत. गोलंदाज तयार. मुद्दत टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न डॉट बॉलची होते सांगता स्वप्नील देवुंगळे. या मॅच मध्ये टीम कराड ग्रामीणसाठी एक गोष्ट निश्चितच मी म्हणेन अमितराज चव्हाण यांचं स्क्वॉड मध्ये नसणं कुठेतरी या संघाचा आत्मविश्वास कमी करत असताना, परंतु जे खेळाडू आहेत त्यांना लढावं लागेल. 4 चेंडूमध्ये 45 ची आवश्यकता. रन रेटचा देखील विचार करावा लागेल या मॅच मध्ये. ड्राईव्ह केला, बॅक टू द बॉलर. झेलची संधी होती, स्वप्नील यानं चेंडू हातातून निसटलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय, डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं असतं. येस मी म्हणेन आज अमितराज चव्हाण नाही, परंतु प्रीमियर लीग मध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. खेळण्याच्या पत्त्यामध्ये कोणता पत्ता येणं आपल्या हातामध्ये नाही, परंतु आलेल्या पत्त्यामध्ये एक आयुष्याचा चांगला डाव खेळणं हे तुमच्या हातामध्ये आहे. जे संघातील खेळाडू तुम्ही निवडलेत त्याच्यामध्ये चांगला खेळ करणं याला आपण प्रीमियर लीगचा खेळ म्हणतो आणि ते आज कुठेतरी चुकलंय. कराड ग्रामीण असोसिएशनचा या ठिकाणी षटकार जरूर आलाय
परंतु पिकं करपून गेल्यानंतर आलेला पाऊस काही कामाचा नसतो. आता आपण पाहूया या षटकारानंतर फक्त स्कोर फलक वाढू शकतो, परंतु विजयाचा अंतर मात्र कमी करू शकणार नाही. चांगला फटका पाहायला मिळाला ज्या प्रकारे हा षटकार ठोकलाय. रन रेट हा देखील की फॅक्टर असेल या प्रीमियर लीग मध्ये. आवश्यक धावगती. सलगचा दुसरा मारण्याचा प्रयत्न बॅटच्या वरची कडा. शॉट थर्ड मॅन अगदी पाहायला मिळतंय. शॉट फायनलला क्षेत्ररक्षक तैनात होते वर्तुळाच्या आतमध्ये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. या सामन्यामध्ये संपूर्णपणे फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही दर्जामध्ये ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूरने आपला वर्चस्व दाखवलाय. यस, अतिशय देखणी कॅच. अगदी फेविक्विक हाताला लावावं तशा पद्धतीने ही कॅच या ठिकाणी कॅरी केली आणि तदनंतर आणखीन एका विकेटचं पतन. परंतु या सामन्यामधलं आपण जर पाहिलं तर आता फक्त चर्चाच उरली या सामन्यामध्ये, कारण या मॅच पासून आता खरं तर विजयापासून भरपूर दूर कराड ग्रामीण असोसिएशन टीम, परंतु या टीम मध्ये देखील अनेक मातब्बर खेळाडू आहेत. मी नक्कीच अपेक्षा व्यक्त करेन की येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये देखील ज्या काही उणीवा राहिलेल्या त्याच्यावर अभ्यास करून पुढील सामन्यासाठी हा संघ नक्कीच उतरेल. परंतु आज कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद कामगिरी, वाखाणण्याजोगी कामगिरी सध्या आपल्याला पाहायला मिळते ज्योती एंटरप्राइजेस या टीमची. विजयाची औपचारिकता शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार केलाय. चेंडू वन बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा प्राप्त होतील आणि पराभवातील अंतर कमी करणारा येतोय चौकार. आणि या मॅच मध्ये ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूरने पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वाची सुरुवात मात्र धडाक्यात केली आणि पहिल्याच मॅच मध्ये विजय प्राप्त केलाय, तो म्हणजे तब्बल 33 धावांनी. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना अबू जाधव 16 धावा केल्या, आशिष यांनी 12 धावा, अभि केसरकर 12 धावा, स्वप्नील यांनी